नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 4, 5 आणि 6 जून 2026 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात असून अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे बघायला मिळणार आहे। तसे मान्सून देखील लवकरच सक्रिय होऊन महाराष्ट्रात दाखल होईल। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांना बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। 4 ते 6 जून महाराष्ट्र हवामान अपडेट। मान्सूनची वेगवान वाटचाल, वादळी पाऊस आणि विजांचा मोठा इशारा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी 4, 5 आणि 6 जूनची अत्यंत महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे। महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी वादळी पाऊस आणि मेघगर्जनेचा जोर वाढू शकतो। सध्या नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप परिसर, अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात सक्रिय आहे। केरळ किनारपट्टीवर मान्सून आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले असून पुढील काळात त्याची वाटचाल कर्नाटक, गोवा आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या दिशेने राहण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात दमट दक्षिण पश्चिम वारे कोकण किनारपट्टीच्या दिशेने वाहत आहे, तर बंगालच्या उपसागरातूनही ओलाव्याचा पुरवठा सुरू असल्यामुळे वातावरण आर्द्रता वाढत आहे। याच कारणामुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये ढगांची निर्मिती वाढून वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे। पावसाच्या अंदाजाबाबत बोलायचे झाले तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहिल्यानगर परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि लातूर जिल्ह्यात अधिक स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज। या काळात वाऱ्याचा वेग साधारणपणे 30 ते 50 किलोमीटर राहू शकतो। काही भागात मेघगर्जनेसह 60 किलोमीटरपर्यंत प्रति तास वेगाने झोतही वाढू शकतो। महत्त्वाची बाब म्हणजे सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस आहे, मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील अनुकूल वातावरणामुळे पुढील काही दिवसात पावसाचा व्याप आणि तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। 4 ते 6 जून दरम्यान महाराष्ट्रात वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात। मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रामध्ये वातावरण मोठ्या प्रमाणात बदलले असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर मान्सून आता लवकरच केरळमध्ये दाखल होऊन गोवा आणि महाराष्ट्राकडे तसेच दक्षिण कोकणाकडे दाखल होण्याचा अंदाज देखील आहे आणि त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये 4, 5 आणि 6 जून 2026 या तारखेला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि मेघगर्जनेसह या पावसाचा अंदाज। काही भागामध्ये अधिक तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज, विशेष करून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे अति तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीकडे मात्र पावसाचा जोर वाढलेला असून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। केरळच्या किनारपट्टीकडे आणि गोवा राज्याच्याही दक्षिण भागाकडे बघायला मिळणार आहे। तमिळनाडूच्या दक्षिणेकडे हलका पाऊस राहील आणि पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक, आंध्र प्रदेश, भारताचा पूर्व परिसर या भागामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। भुवनेश्वर, कांतामल, राऊरकेला, रायपूर इकडे हलका मध्यम पाऊस आणि जोरदार वारे राहतील, मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया
दक्षिण कोकणापासून. तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही जबरदस्त राहील. जसे पणजी, मपासा, पारसेम, बिचोलियम, अंजुनियम, कानाकोंबी, कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव, धामणे, राणकुंडे, कानापूर, नेटूर, गोंजी या बहुतांश परिसरामध्ये पावसाची स्थिती जबरदस्त राहील. आणि चांदगड, रामगड, बंडा, सावंतवाडी, वेंगुर्ला, महापण, कुडल मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कडेगाव, पटेगाव, दिघळा, कणकवलीला जोरदार पावसाचा अंदाज राहील. मालवण, वायगणी, पोईपकासल, कणकवलीला जोरदार पावसाचा अंदाजा. वादळी वाऱ्यासह राहील. रत्नागिरी जिल्ह्याकडे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाजा. कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णगड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जबरदस्त स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा, राजापूर, रेपटण जबरदस्त पावसाचा अंदाज राहील. लांजा, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी, कोडाली, कोल्हापूर, इचलकरंजी हलका पाऊस राहील. इस्पुर्ली, कागल, बिद्री, मुरगुड, निपाणी, गारगोटी, कापसिला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. आजरा, नेसारी, अड्डाला हलका पाऊस राहील. तसेच कुरणवाडी, सांकेश्वरा आणि चिकोडी, सल्लगा हलका पाऊस राहील. शिरगोपी, कुडाची, जळकाटी, किरंगी, अतनी, अडाले, संघ हलक्या पावसाचा अंदाज आहे. सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. आणि तसेच दागलपूर, कानवडीला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील. सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. गेडी, चिंके, मंगळवेढा, मारवाडे, पंढरपूर तसेच दिघाची, मौदबुद्रुक, भलवानी, बेलापूर, अकलूज, माळशिरस, बराड, शिंगणापूर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात जबरदस्त वादळी पाऊस कुरुळ, विलाटी, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप या भागात राहील. वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैनम, होटला, नलदुर्ग, उटी या भागातील वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात आणि धाराशिवच्याही दक्षिण भागाकडे या पावसाचा अंदाज राहील. तर सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये करकम, शेतपल, अंगार, अरणगाव, कुरुरवाडी, बेरमंग, पाणेगाव, बार्शीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील. इंदापूर, वांगी, केरन, खोंडेस, सेल्सियस, करमाळा, बिगवण हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. सातारा जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही बराड आणि तसेच बारामती, लसुंबे हलक्या पावसाचा अंदाज राहील. लाटे, फलटण, लोणार, अद्राकी, मोल, दिक्सल, निंदाल, दहिवडी हलका पाऊस बघायला मिळणार आहे. औंध, पुसेवलीलाही हलका पाऊस राहील. उमराज, कराड, कडेगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. रामपूर, पलूस, इस्लामपूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा. कोयना, पटण, आरळ, आरवाडी जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. हिडवी, मारगाव, तांबे, गुहागर, लोटे, चिपळूण, चाकदेव, महाबळेश्वर तुफान पावसाचा अंदाज राहील. वादळी वारे आणि विजांचा कडकडाट देखील राहील. पाचपंढरी, मंदनगर, महाडवर्धन, गोरेगावले जोरदार स्वरूपात राहील. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील. बिहाले, सोनापूर, लवासा, जिरटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठणा, आंबेकळवण तुफान पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंजारीला हलका राहील. पेंचुळ, कोपोली, कामशेत, कर्जत, कुसरले जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच चाकण, शिंदे, पुणे, वाघोली, राऊ, नार्वे, बोरी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. पाबल, मलटण, कवठे, आल्याने, टाकेटोकेश्वर, अहिल्यानगरचा बराचसा परिसर हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर अहिल्यानगरच्या भागामध्ये अहिल्यानगर, कुडगाव, जामखेड, काडाष्टीला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. वांबोरी आणि तसेच देवळी, प्रवारा, अकोला, श्रामपूर, शिर्डी, तांबा, कोपरगाव या भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे. आणि तसेच कोकण विभागाकडे घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मुंबई, उरण, नवी मुंबई, पनवेल मध्यम स्वरूपात राहील. कर्जत, कुसत, पेटणारेल इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. मुरबाड, आंबेगाव, शिवाले, वैशाखरे, सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुनगाववाडीवरे जोरदार पावसाचा अंदाज राहील. वसई, विरार, मीरा भाईंदर, भिवंडी, उंबरपाडा, पिलवी, सपले, गोडमाल, वाडा, पालघर तसेच कासक रोड या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील. जोहर, मोकळा, त्र्यंबक इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे तिरडी, डुबरे, नाशिक आणि तसेच ओझर, जोफुल हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. आणि नंदुरबार जिल्ह्याकडे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज. मनमाड, चांदवड, देवळा, ओझर, कळवण हलक्या स्वरूपात राहील. मालेगाव, अंजंग
आणि तसेच साक्री बँड इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि उत्तर महाराष्ट्राकडे मात्र पावसाचा जोर कमी असणार आहे। बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। जळगाव जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, धाकेपाल, पैठण हलक्या स्वरूपात राहील। अमरापूर, हंसापूर, उमापूर आणि ईश्वरनगर, काचूड, पाचूड हलक्या स्वरूपात राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूरला हलका पाऊस राहील। रामशेत, घोषवटा, तानवाडी, पानवाडी आणि जालना, बदनापूर या भागातही वादळी वातावरण तयार होऊन हलका मध्यम पाऊस राहील। देऊळगाव, राजा, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन हलक्या स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे गेवराई, करकम, भालगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। वडवणी, तळेगावलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। सिरसर, सोनपेठ आणि परळीलाही हलक्या स्वरूपात राहील। धारूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे। येलम, चौसाला, पाटोदा, खर्डा आणि पात्रोड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये जोर जास्त राहील। कळंब, मासात, तारकेटबोम, पातूर, करडा तुफान वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। एडशी, पेठ, धाराशिव, कामेगाव, बेंबळी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, नंदुरकोटी जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे किलरणी, निलंगणा, औरत, शहाजानी, हलसी, भालकी, बीदर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। श्रंतपाल, लातूर रोड, वडमुजुक, जोळकोट आणि तसेच लगेच पिसर इथलासा देगळूर, रुद्रलाई जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा राहील। बोकडा आणि परळी, अंबेजोगाई, घाटनंदरा, राणीसोगो, अहमदपूरलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, नरशी, कवठा, लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालम मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी, परतूर या भागात हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। नांदेड वगळा या जिल्ह्याकडे नांदेड, वगळा, अद्रापूर, मुखेड, भोकर मध्यम स्वरूपात राहील। हिमायतनगर आणि तमसा, आडगाव, ढाकणी, मोरचोंदीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये औंध, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, माऊरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताट, मालेगाव, परतूर, महसूल, बंगळूर, पिकरजना, खेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगाव, कुदनापूर, घाटबोरी जोरदार स्वरूपात राहील। चिखली, केलवल, बुलढाणा, किरडा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसेच खामगाव, शेवगाव आणि लगेच पैसे भेटला असता अडोल, बुद्रुक, दसराखेड, पिंपरी गावली, मोठाला मध्यम पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अकोट, टेलरा, हिरवाखेड, जळगाव, जामत, अंधुणा, अंवारा जोरदार स्वरूपात राहील। अकोला, पुरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज अकोला जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। खेडा, मूर्तिजापूरला हलक्या स्वरूपात राहील। अमरावती जिल्ह्याकडे दर्यापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंजनगाव, सोजी, अचलपूर, चिखलदरा, चांदूर बाजार आणि तसेच अमरावती, बडनेरा, मोझारी, चांदूर, धामणगाव, रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील। नेर, फलेगाव, बाबुलगाव, यवतमाळ आणि तसेच लगेच पिसर बघितला असता लाडके, धारवा, जामोडा जोरदार स्वरूपात राहील। नेर आणि डिग्रस, सोंडी या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। गोमूत्री, पांढरकवडा, घाटंजी, करंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, वर्धा इकडे हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी राहील। नागपूर जिल्ह्याकडे धुतीवाडा, कुडाली, काटोल, हिंगणा, धामणा, नागपूर, कामठी, वाघोली, पारशिवनी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राहील। भंडारा, वर्धी, धर्मपुरी, असोली, कंधारी हलका पाऊस राहील। गोंदिया जिल्ह्याकडे जोर कमी राहील। वादळी वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तुमसरतीरा आणि गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा, गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। पावसाचा अंदाज फारसा नाही। मूल, सावली, गडचिरोली आणि तसेच चिरमुरा, आष्टी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड हलका पाऊस राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे बदलापूर, गजवाली, चंद्रपूर, भाटाडी, मोरली, कुटवाडा हलक्या स्वरूपात राहील। कुगस रोड आणि भद्रावती, चारवकी, चिमूर, ब्रह्मपुरीलाही हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।